नमस्कार मंडळी, मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण वेट लॉस रेसिपी पाहणार आहोत। वजन कमी करण्यासाठी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट। हेल्दी रेसिपी आहे, मुलांना टिफिनमध्ये बनवून दिले तर मुलं आवडीने खातील। वजन कमी करण्यासाठी तुम्ही हाय प्रोटीन हा ब्रेकफास्ट खाऊ शकता। कटलेट आहेत, चवीला छान लागतात आणि झटपट होतात। मैत्रिणींनो, हे कटलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चव छान आहे, पौष्टिक आहेत आणि असे बनवून जर मुलांच्या डब्यात दिले तर मुलं डबा आवडीने संपवून येतील। मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात, त्यामुळे असे पदार्थ जर बनवून त्यांच्या डब्यात दिले तर कटलेट आहेत करून ते आवडीने खातील। आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही वेट लॉस रेसिपी आहे। हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे, तुम्ही नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर घेतलं तर पोटभरीचं जेवण होतं। मी वजन कमी करण्यासाठी काही रेसिपी ट्राय केलेल्या आहेत। स्वतः मी घेतलेला अनुभव आहे, त्यामुळे माझं वजन कमी झालेलं आहे, म्हणून ही रेसिपी मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे। वजन कमी करण्यासाठी पौष्टिक असे हा ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कटलेट करू शकता। ज्यांना हेल्दी काहीतरी ब्रेकफास्ट बनवायचा आहे त्यांनीही अशा पद्धतीने बनवून खा, चवीला छान लागतात आणि झटपट होतात। चला तर तुम्ही इथे पाहू शकता मी साहित्य काय काय घेतलेलं आहे। इथे अर्धी वाटी भिजवलेले मूग घेतलेले आहेत आणि हे फुटाणे आहेत, ते साधारणतः अर्धी वाटी घेतलेले आहेत। पनीर घेतलेलं आहे, बीट किसून घेतलेलं आहे आणि कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। हे साहित्य तुम्ही पाहताच लक्षात येतं, जे काही साहित्य घेतलेलं आहे हेल्दी आहे आणि हाय प्रोटीन असं आहे। भिजवलेले मूग आहेत, त्याऐवजी तुम्ही स्प्राउट्स वापरू शकता। चणे घेतलेले आहेत म्हणजे फुटाणे आहेत, ते अर्धी वाटी घेतलेले आहेत, त्यामध्ये भिजवलेले हिरवे मूग घातलेले आहेत। एक हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। मी थोडेसे पनीरचे क्यूब घेतलेले आहेत। सुरुवातीला हे पाणी न घालता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी घालायचं नाही, अशा पद्धतीनेच कोरडं हे असं वाटून घ्यायचं। थोडंसं बारीक मी वाटून घेतलेलं आहे। आता बीट किसून घेतलेलं आहे, 30 प्लेट मी घेतलेली आहे। बीट किसून घालायचं आणि याचं फक्त बारीक वाटण करून घ्यायचं। मध्ये कोणतंही पीठ मी वापरणार नाही। जे मूग भिजवलेले आणि फुटाणे घेतलेले ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे, त्यामध्ये कोणतंही पीठ घालायची गरज लागत नाही। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 2 चमचे त्यामध्ये बेसनचं पीठ ॲड करू शकता, परंतु मी पीठ कोणतंही त्यामध्ये ॲड केलेलं नाही। एक बीट आहे ते मी त्याची साल काढून किसून घेतलेला आहे। कांदा एक मोठा घेतलेला, तो बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्यामध्ये घालू शकता। आता पनीर घेतलेलं आणि पनीर मी थोडंसं क्यूब होते, त्यामुळे मी किसून घेतलं नव्हतं। क्यूब जे विकत आणले ते क्यूबच होते, म्हणून मी थोडेसे हाताने बारीक चुरून घेतलेले आहेत। यामध्ये पनीर घातल्यामुळे ते टेस्टी पण होतं आहे आणि हेल्दी पण होतं आहे। तुम्हाला आणखी चविष्ट बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी मसाले त्यामध्ये ॲड करू शकता। मी त्यामध्ये कोणतेही मसाले वापरलेले नाहीत। तुम्ही धनेपूड, त्यामध्ये चाट मसाला असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। थोडंसं गाजर किसून घालू शकता, परंतु बीट भरपूर त्यामध्ये किसून घातलेलं होतं, त्यामुळे मी गाजर किसून घातलेलं नाही। कधी कधी मी गाजर किसून घालते, कधी मी पालक चिरून घालते, कधी बीट त्यामध्ये घालते। अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मी वेट लॉस रेसिपी बनवत असते। या सर्वाचा एकजीव होईपर्यंत छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आता कोणतंही पीठ जर त्यामध्ये ॲड केलं नसेल तर थोडासा एकजीव होण्यासाठी थोडा वेळ लागतो, किंवा थोडंसं कटलेट बनवत असताना थोडंसं काळजीपूर्वक बनवावे लागतात, कारण पीठच जर आपण त्यामध्ये कोणतं ॲड केलं नाही तर ते कटलेट बनवताना पण थोडंसं हलक्या हाताने बनवावे लागतात। छान असं एकजीव करून घेतलेलं आहे म्हणजे कटलेट छान असे बनवता येतील। थोडासा एक लहानसा त्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि हातावरती छान असे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। पाणी घालायची गरज नाही, बीट किसून घातलेलं आहे, त्यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। एक लहानसा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने हातावरती गोल केलेला आहे आणि असे कटलेट मी बनवून घेतलेले आहेत। वरून थोडंसं तीळ लावू शकता तुम्ही, मी तीळ लावलेले नाहीत। आणि ज्यांना डीप फ्राय करून खायचे आहेत ते डीप फ्राय करून खाऊ शकतात, परंतु आता वेट लॉस रेसिपी मग डीप फ्राय करायची नव्हती म्हणून मी केली नाही। सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने कटलेट बनवून घ्यायचे आहेत। हातावरती असा लहानसा गोळा घ्यायचा मिश्रणाचा आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं। पीठ नसल्यामुळे थोडंसं वेळ लागतो एकसारखे असे कटलेट बनवायला। सर्व कटलेट मी बनवून घेतलेले आहेत, कटलेट बनवून तयार आहेत। आपल्याला थोडेसं तुपामध्ये ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता, परंतु आता डीप फ्राय मी करणार नव्हते। 1-2 चमचे तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर करून घेऊ शकता आणि ते छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं तूप मी तव्यावरती लावलेलं आहे, कारण तव्याला चिटकू नये म्हणून। घेतानाच नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे,
तरीही मी थोडंसं तूप वरून लावलेलं आहे. आणि आता ही असे कटलेट, सर्वच कटलेट मी तव्यावरती घालणार आहे आणि थोडंसं झाकण ठेवून ही कटलेट एका बाजूने छान असे भाजून घेणार आहे. तुम्ही जर डीप फ्राय केले तर छान असे क्रिस्पी बनतात. मग ज्यांना तसे बनवून खायचे आहे, बनवण्याची पद्धत हीच आहे. फक्त बनवताना कटलेट डीप फ्राय करून घेऊ शकता. एकदम असे कुरकुरीत असे कटलेट लागतात. हे जे कटलेट तव्यामध्ये ठेवलेले आहेत ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती भाजले तर मध्यभागी तसेच कोरडे राहतील, कच्चे राहतील आणि खाली करपण्याची शक्यता असते. झाकण ठेवलं म्हणजे छान अशी वाफ पण येईल आणि छान एकसारखे भाजले जातील. 2 मिनटं झाकण ठेवलं. मीडियम फ्लेमवरती छान अशी वाफ दिली. 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. एका बाजूने छान असे सुरेख भाजलेले आहेत आणि वरून आपण झाकण ठेवल्यामुळे छान अशी वाफ पण त्याला बसलेली आहे. तरी पण हे थोडेसे छान भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने अलटून पलटून असं करत आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत. वरून 2-3 चमचे जरी तुपाचा वापर केला ना तर छान असे कुरकुरीत होतात. परंतु आता मी तूप नाही त्यामध्ये घातलेलं, मी असेच तव्यावरती छान असे भाजून घेणार होते. त्यामध्ये पीठ कोणतंही ॲड केलेलं नाही, त्यामुळे हलक्या हाताने तुम्ही त्याची बाजू फक्त पलटून घ्या. थोडंसं सेट झालं आहे की छान असे दोन्ही बाजूने भाजले जातात. मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्याची बाजू 2-3 वेळा मी पलटून घेतली. छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहे. त्यामुळे छान असे कटलेट तयार होतील. बनवायला सोपे असणारे आणि झटपट होणारे असे हे कटलेट आहेत. मी स्वतः ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि खरोखरच मला त्याचा फरक जाणवलेला आहे आणि नंतर मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. हाय प्रोटीन आहेत, हेल्दी आहे, पौष्टिक आहे. मुलांना जर बनवून दिले तर असं, मुलं भाज्या खात नाहीत ना, मग असं बनवून दिलं तर त्यांच्यासाठी हेल्दी असा ब्रेकफास्ट होतोय. टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. दोन्ही बाजूने अलटून पलटून छान असे कटलेट भाजून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. छान असे कुरकुरीत असे कटलेट झालेले आहेत. मग हे कटलेट तुम्ही असेही खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. मी हे कटलेट दह्यासोबत ट्राय करते. खूप छान असे लागतात. तुम्ही दह्यासोबत ही जर तुम्हाला वेट लॉससाठी जर बनवले असतील तर तुम्ही दह्यासोबत हे कटलेट खाल्ले तर खूप छान लागतात. ज्यांना सॉससोबत खायचे ते सॉससोबत खाऊ शकतात. चवीला अप्रतिम हे कटलेट लागतात. या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. मुलं बीट खाण्याचा कंटाळा करतात. मग आपण बीटपासून अशा पद्धतीने बनवलं तर मुलांच्या पोटामध्ये बीट पण जातं आणि हेल्दी असं आहे. आणि हे कटलेट खूप छान असे पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे हे कटलेट झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा.